मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. खूप दिवसांनी आज मोठा ब्लॉग घेतोय. सो आज आहे आमच्याकडे रोट. आम्हाला जायचं आहे मोठ्या घरी आणि आज माझा उपवास असतो, गोड खायचं असतं. मी खाते आहे दूध लाह्या. अंकुरसाठी करले इथे कॉफी आणि शंभूला पण इथे थोड्याशा दूध लाह्या देणार आहे आज पहिल्यांदा. त्याला राजगिरा लाडू माहिती आहे पण त्याने दूध लाह्या खाल्ल्या नव्हत्या. म्हटलं चला ते घेऊन घेऊयात आणि मग लगेचच जायचंय. पण थोडंसं घरातलं आवडते मग जाईल. झाले राजे तयार? मला नाही आठवत आहे. तुम्हाला मी येणार होती नाही म्हणून गेलाय. वासाने बघ आहे प्रयोग होणार होता नाही तर आज नक्की तू तो वास घेतला आहे केलं. हा थांब जरा टाकते. असं करताना तुला कोणाची आठवण येते का? माझ्या जास्वंदाची फुलं आले. शंभू आपला चांदणीचे फुलं आणायला गेला आहे. आता मी देवाची पूजा करते. मग परत भेटूया. आणला फूल. छान दिसते ना देवघर. मस्त पटकन पूजा आटपून घेतली. ज्योती मातेचा इथे फोटो लावलाय आणि आज गरज असते ना घेतात सगळेजण बरोबर. बाबा कुठे गेले? देवघर. मी आता देवाची पूजा करतो ना. तू इथून नमस्कार तर करून घे. डोकं टेकवून इथल्या इथेच कर बेटा. करून घे. चला काय काढतो शंभू बंडा आजी बरोबर? हा शंभू बंडा आजी बरोबर काय खातोय तू? चिप 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 म्हणतो तो. चिप्स चिप्स नाही म्हणत चिप चिप. गाडी घरात आणायची नाही. आम्ही आता येताना ही गाडी घेऊन आलोय. चला वा मागे. झालं आपा जेवण झालं. हे घ्या पप्पासाठीचा डबा घेऊन. बाय आपा. बाय शंभू. आपा मी बाय करते तुला. बाय शंभू. मी बा शंभू आहे का? मस्त झालं ताई ते त्याला. हा वा किती छान. हा झालं का पुसून? इथं पाणी आहे. इथं पाणी पुसणं त्याला काम. झालं का? झाली आरती म्हणून आता मी म्हणू. आता आम्ही आता पूजेचं मांडतोय. तू बसा नीट. मांडी घालून बसावं बेटा. आता नको सुख करता. आता झालं संध्याकाळी म्हणायचंच आहे. आम्ही नाही यावेळेला बघा हे स्टँड आणून घेतलेत. हे बघ हे मस्त स्टँड. केळीचे खांब लावायला बांधायची गरज नाही चौरंगाला. आजूबाजूला ठेवलं की काम सोपं होऊन जातं आपलं बघा. करेक्ट लावावं लागतं. केळीचे खांब असतात. हे केळीचे खांब लावायला हे स्टँड घेतलंय आपण. हे बघ असं बघ किती छान. आता याला बांधायची गरज नसते. असं ठेवता येतं आपल्याला. कुठे नेलं झाड? हे बघ हे झाड आमचं. कशाचं झाड आहे पण ते? बनानाचं झाड आहे. बनाना. केळीचे खांब आहे ते. नाही तर काय. हे पा काय रे याचं सुख करता वेगळंच चाललंय आज. कात्रीची गरजच नाहीये. घेऊन आणून नाही नको म्हणू. काय माहिती म्हणजे आजीला आज फुल एंटरटेनमेंट चाललेलं आहे शंभूचं. आहे ना काजी? हे मोठं आहे छोटं
चला आता इथे आमच्या पूजा मांडायची सगळी तयारी चाललेली आहे. हं. हो खालच्या कोण एक आलाय काय माहिती. बरोबर रुपया सुपारी टाकायची, याच्यातही टाकायची. हे सगळं व्यवस्थित थोडंसं खाली करून घेते. कात्री दे रे तू, नुसता बैस. नाही नाही झाडं नाही कापायचे. झाडं लावले कशासाठी आपण? देवीला डोळे दिसले. आता मुखोटा लावावा लागेल देवीला. छान छान परकर घालायचा. ही कानबाई माता म्हणता येईल. हिचंच नाव कानबाई माता आहे. या देवीचंच नाव कानबाई माता आहे. सरक दूर हो. झाले परकर वगैरे घातलं गेलाय देवीला. छान सगळे दागिने घातले गेले. ते पूजाही मांडून झाली आहे. फक्त उचलून कानबाई माता उचलायची आणि तिथे ठेवायचे राहिले. पंचामृत राहिलं. मी करते तिथे गेली की चटाई पडून गेली ना. ते थोडं झालं की मग तुम्ही ताट ठेवते मध्ये. झाला बाबा आजोबाचा अभ्यास झाला. हे झोपले. तू त्याचं म्हणणंच होतं ना आजोबा अभ्यास करताय. अभ्यास वही पण घेतो म्हणजे अभ्यास. त्याची संकल्पना बरोबर आहे. आता आम्हाला करायचं आहे साबुदाणा. साबुदाणा गोड होणार आहे. साबुदाणा काढून ठेवला आहे काकूंनी. बाकीची इकडे स्वयंपाकाची सगळी तयारी. अरे कुकर नवीन आले का? साखर टाकली आहे मी. आणि आता आम्ही फराळ करणार आहोत गोड साबुदाण्याचा. आज गोडच खायचं असतं ना. घरात सगळे मस्त झोपले. शंभूराजेंनी पण आपल्या आजींजवळ झोपून घेतलेला आहे. आता आमचा ना गोड साबुदाणा खाऊन झाला आहे तिघांचा. आता साधारण 2:30-3 झालेले आहेत. आता मला हर गंगे करायचं आहे. कारण स्वयंपाकाला सुरुवात करावी लागेल. कारण जोपर्यंत स्वयंपाक होणार नाही तोपर्यंत पूजा करता येणार नाही. आम्ही सगळं मांडून तर ठेवलेलंच आहे. तर आधी आंघोळ करते मग पुरण लावते. कंटिन्यू करा. हां आलं कोथिंबीर मीठ हळद टाकलं. टाकली झालं. पुरण झालंय आमचं. पण एक जी दळून आणली आहे ती आता त्याच्यात भरताय म्हणजे आरतीच्या वेळेला. स्वयंपाक झालेला आहे. म्हणजे बघा पुरणाच्या ज्या सगळ्या पोळ्या असतात त्या झाल्या आहे. साध्या पोळ्यांना पुरणाचं बोट लावून करायचे असतात तसंही झालेलं आहे. हो ना ठेवून द्या बाकीचं. आणि इथे बाकीची जी सगळी तयारी असते कोशिंबीर काकडीची पंचामृत हे खिरीवर घेण्यासाठी गूळ पुरणाची थोडीशी खीर करायची असते. हे सगळं चिरचाट जे असतं ते झालं आहे. इथे रोटाची कणिकही भिजवून झाली आहे. आता हां हे याच्यावर ठेवायचं आहे मला. दिवे मुटकुळे असं ठेवून घेतलं आहे. हे मी धरणार आहे आरती करताना. आणि यात जी कणिक आहे सगळी भरलेली याच्यावर पण दिवे लावायचे असतात. हे स्वप्नील दादा धरतात. त्याच्यावर विड्याचं पान आणि कापूर असतं. बरोबर आहे. आरतीवर हे दिवे याच्यावर पोळीवर. छोटू काय तोलतो आजीला माहिती नाही आता मालतोल पेने. छोटूला ड्रॉइंग काढून दिलंय आणि शंभूचं आपलं खेळणं चाललंय. 6 वाजलेत आणि 6 वाजताच माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. सगळं झालंय. आता निवांत बसते. बाबा पूजा सांगताय आई पूजा करताय. आपण निवांत आहे. पाहिले हा बाबू छत्री रेनबोला कलर करा छत्रीला. जागा कशी काय खाली वर मग वाटी ठेवू नको काय.
वाटे नको ना मग रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः राणबाई काणबाई देव्यै नमो नमः देवीला उंद्या आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि जगदंबांबा माता की अनबाई कानबाई माता हॅलो चला आज आईने ना छान रांगोळी काढली छान वाटतंय बघून सो सगळी अभिषेक आरती सगळं छान छान झालेलं आहे आता मी जी कढीक असते ती आणली त्यावरती विड्याचं पान कापूर ठेवलं आहे स्वप्नील दादा हे धरणार आहे माझे मी रोट तेल तूप लावत नसतात तसंच मी हे धरणार आहे त्यानंतर नैवेद्याचं सगळं इकडे आणलेलं आहे पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठकेंदुराची कंठी झळके माम हिरे ललित मुकुट शोभतो बरा हिरे ललित मुकुट चरणी देव चला पहिली बंगत बसते आता जेवायला 7:30 आहे अजून पुरणाची पोळी घेतली आहे साधी पोळी पण घेतलेली आहे याला म्हणतात नारळ पुरणाची खीर कोशिंबीर आहे केळाची गुळ घेतला खिरीशी खायला मला दूध राहिलंय म्हटलं तेच म्हटलं आजचा प्रसाद आणि गंगाफळची भाजी आता आम्ही राहिलेले 4 जण बसतोय कीर्तिताईकडे गेलो होतो आमच्या आधी घरी जेवण आटोपले मग कीर्तिताईकडे गेलो तिथे नमस्कार वगैरे केला पुन्हा घरी गेलो आणि फायनली आम्ही आता आपल्या घरी आलेलो आहोत मस्त होता आजचा दिवस छान पूजा वगैरे झाली जेवण वगैरे झाले भेटूया उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय